2 दिवसांपूर्वी जैन मुनी नयन पद्मसागर यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली। महाराणी तारा राणी या जैन होत्या, या त्यांच्या वक्तव्याला चांगलाच विरोध झाला। त्याचबरोबर मराठा पाटील हे जैन आहेत, मराठी भाषेचा विकास जैन आचार्यांनी केला, महाराष्ट्राच्या विकासात जैन समाजाचं योगदान आहे, अशीही काही वादग्रस्त आणि मराठी माणसांची मन दुखावणारी विधानं या मुनींनी केली। आता ही वक्तव्य तशी एकांगी आहेत, स्वतःचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे गर्वाने सांगणारी आहेत, सत्यापासून दूर गेलेली आहेत, हे खरंच आहे। पण एक मात्र आहे की प्राचीन काळात आपल्या महाराष्ट्राचा आणि जैन धर्माचा संबंध होता। मराठी भाषेतला जगातला पहिला शिलालेख हा एका जैन तीर्थंकराच्या मूर्तीजवळ असणं असो की जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीवरचा जैन प्रभाव असणं असो, आजही कोल्हापूर भागात मोठ्या संख्येने जैन समाज आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील असो की माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अनेक मंडळी ही जैन समाजाची आहेत। पण जैनांचा महाराष्ट्राशी इतका जवळचा संबंध आला कसा, काय आहे त्यामागचा इतिहास, कोल्हापूर भागात जैन समाज जास्त का आढळतो, हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। तर जैन धर्माची स्थापना ही इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाली। भगवान महावीर यांनी या पंथाचं प्रवर्तन केलं। गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म असो की महावीरांचा जैन धर्म, या धर्माची स्थापना एका समान उद्देशाने त्यावेळी झाली होती, ती म्हणजे हिंदू धर्मातील कर्मकांड, जाती व्यवस्था, चालीरीती, कर्मठ आणि सनातनी विचारांचा पगडा या सर्वांना विरोध करण्यासाठी मग मोठ्या संख्येने भारतातल्या लोकांनी या धर्माचा किंवा पंथाचा स्वीकार करणं सुरू केलं। बहुजन समाजात त्यांना लोकप्रियता मिळू लागली। विशेष म्हणजे त्यावेळच्या अनेक राज्यकर्त्यांनी हे धर्म स्वीकारले। सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला असल्याचं आपण सर्व ऐकतोच, तसंच अनेक राजांनी जैन धर्मही स्वीकारला। जैन धर्माचा स्वीकार हा प्रामुख्याने त्यावेळच्या व्यवसाय आणि व्यापारात असणाऱ्या वर्गानं तसंच शेतकरी वर्गाने जास्त केला होता। आता त्यानंतर बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव तसा तसा कमी होत गेला, हा वेगळा मुद्दा आहे, त्याची चर्चा आता इथे नको। आपण महाराष्ट्राकडे येऊयात। महाराष्ट्रातही भारतात इतर भागांसारखा जैन धर्माचा प्रभाव होता। महाराष्ट्रातील सर्वात जुना शिलालेख कोणता याचा शोध घेतला तर तो आढळतो पुणे जिल्ह्यातल्या पाले लेणीमध्ये। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला हा शिलालेख असून विशेष म्हणजे तो जैन प्राकृत भाषेत आहे। जैनांचा नवकार मंत्र त्यावर कोरलाय। तो मराठी भाषेत नसला तरी महाराष्ट्रात आढळणारा जैनांचा प्रभाव दाखवणारा तो शिलालेख आहे। आता अस्सल मराठी भाषेत असणारा सर्वात जुना शिलालेख कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तर तो महाराष्ट्रात नसून कर्नाटकात आहे, श्रवणबेळगोळ या गावात। जैन धर्माचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या या गावात असणाऱ्या बाहुबली या जैन आचार्यांच्या एका उंच मूर्तीजवळ तो कोरलाय, म्हणजेच त्याचाही जैन संबंध नाकारता न येण्याजोगा आहे। आधी मी म्हणालो त्यानुसार प्राचीन भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी जैन धर्माचं अनुसरण केलं होतं। महाराष्ट्रात राष्ट्रकूट आणि शिलाहार या राजांनी जैन धर्माला आश्रय दिला होता। राष्ट्रकूट राजांचा काळ होता 8वं शतक ते 10वं शतक आणि शिलाहारांचा काळ होता 8वं ते 13वं शतक। या काळातील अनेक लेण्या, किल्ले आणि मंदिरात आपल्याला जैन प्रभाव आजही दिसतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीत भगवान महावीर आणि जैन तीर्थंकराच्या मूर्त्या कोरलेल्या आपल्याला दिसतात। तर राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा इंद्र चौथा यांनी आपल्या पदाचा त्याग करून जैनांचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्रवणबेळगोळ इथं निवृत्तीसाठी जाणं पसंत केलं होतं। आता येऊयात शिलाहार राजांकडे। शिलाहार घराण्याची सत्ता जी महाराष्ट्रात होती ती 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत होती आणि तिने जैन धर्माला आश्रय दिला होता। शिलाहार राज्याचे 3 भाग होते, एक उत्तर कोकण, दुसरा दक्षिण कोकण आणि तिसरा कोल्हापूर। कोल्हापूर इथल्या शिलाहारांनी मोठ्या प्रमाणात जैन धर्माला आश्रय दिला, त्याच्याच पाऊलखुणा आजही आपल्याला दिसतात। कोल्हापूरचं अंबाबाईचं जे मंदिर आहे ते शिलाहार राजांनी बांधलंय आणि या मंदिरावर आपल्याला जैन स्थापत्याचा प्रभाव दिसून येत असल्याचं अभ्यासक सांगतात। कोल्हापुरात लक्ष्मीसेन मठ, नेमिनाथ जैन मंदिर, शाहूपुरी जैन मंदिर ही जैन धर्माची ठिकाणं आजही आपल्याला दिसतात। कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यात जैन समाज आजही मोठ्या संख्येने आहे। जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 प्रकार दिसतात। महाराष्ट्रातला मूळचा हा जो जैन समाज आहे तो दिगंबर जैन आहे। महाराष्ट्रात असणाऱ्या जैन समाजात सैतवाल, चतुर्थ, पंचमा, कासार असे समुदाय आहेत। प्रत्येक समुदायाचा आपला एक मठ असतो। मराठी जैन समाजातली महाराष्ट्रातली काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व सांगायची तर त्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देणारे व्ही शांताराम, समाजसुधारक अण्णासाहेब लठ्ठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर अशी अनेक नावं सांगता येतील। असं हे महाराष्ट्र आणि जैन धर्माचं नातं। मराठी जैन समाजाबद्दल एक विशेष गोष्ट सांगता येईल ती म्हणजे हा समाज महाराष्ट्रात नंतरच्या काळात स्थलांतरित झालेल्या जैन समाजाची म्हणजेच गुजराती मारवाडी जैन समाजाची सोयरीक करत नाही, त्यांच्यापेक्षा तो बऱ्याच अंशी वेगळा आहे। महाराष्ट्रात तसा हा समाज कमी असला तरी तो आजही आपलं वेगळेपण राखून आहे, आपलं अस्तित्व टिकवून आहे, हे नक्कीच। बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती।